तळेगाव परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने पंढरपूर या ठिकाणी भक्त निवासाचं काम चालू आहे। त्या भक्त निवासासाठी सर्वांनी यथायोग्य अशा प्रकारचं दान करावं अशी भावना ठेवून गेल्या 2 आठवड्यात या ठिकाणी काम करते आहे। प्रत्येक दुकानदारापर्यंत जाऊन त्यांनी वर्गणी गोळा करण्याचा संकल्प केला आहे आणि गेल्या 2 आठवड्यापासून अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारचे विजेच्या निमित्तानं तुकाराम महाराज दिंडी सोहळ्याचे मठाचे काम चालू आहे पंढरपूर येथे। तर त्यांना मी माझ्या त्याच्याप्रमाणे माझ्या ऐपतीप्रमाणे मी त्यांना 11,000 रुपये देत आहे। आज जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा 375वा वैकुंठ दिवस म्हणजे अर्थात तुकाराम बीजेचा दिवस आहे आणि या तुकाराम बीजेच्या दिवशीच आज आमच्या श्री संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा ट्रस्ट तळेगाव दिघे या ट्रस्टच्या वतीनं पंढरपूर या ठिकाणी चालू असलेल्या मठाच्या बांधकामाच्या देणगी गोळा करण्याचं काम आज प्रगतीपथावर या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या आणि विश्वस्तांच्या सहकार्यानं होत आहे। याकरता आमचे तळेगाव ग्रामस्थ मोठ्या आनंदानं या ठिकाणी देणगी देत आहेत। सर्व देणगीदार दात्यांचे आमच्या श्री संत तुकाराम महाराज दिंडी सोहळा ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमचा प्रश्न आहे। गेल्या 2 आठवड्यापासून अशा प्रकारचा प्रतिसाद याला मिळतो आहे आणि सर्व लोकांची भावना आहे की हे भक्तनिवास लवकर झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल ते सर्व करण्याची तयारी या सर्व भक्तांची आहे। त्या सर्वांना या निमित्तानं विनंती राहील की आपण आणि आपल्या जे काही नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, त्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि एक उत्तम अशा प्रकारचं काम या परिसरात उभं राहतं आहे। नंदूनानाने या ठिकाणी सुरू केलेलं काम हे पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या परिसर लोकांची सेवा राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे अशी भावना ठेवून हे काम चालू आहे। आपण सरळ हाताने यासाठी मदत करावी अशा प्रकारची आमची सर्व या भक्तांची अपेक्षा आहे। धन्यवाद। इतकं काम करता म्हणजे आपल्याला थोडं मोबाईल बोलत होतं ते ना टीव्हीला येणार नाही माझं काय म्हणे आज तळेगावचं एक शिल्लक म्हणजे नॉर्मल ह्याच्यामधला तिथे एक तीर्थक्षेत्रामध्ये इतकं मोठं भव्य जीव उभारतं म्हणजे एक मनाला आनंदच येतो एक बरोबर आहे का। आणि तिथं तुम्हाला जे तुम्ही मागता म्हणजे एक तुमचा हक्क आहे आणि तो आम्ही हक्क तर पूर्णच करायला पाहिजे। कोणावर अन्याय नको अन्य तर हे कसं आहे मध्ये आलंय फक्त सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असं आहे। चांगले ना बाबा खारीचा वाटा उचलून मी आता आम्ही सगळं स्थानिकातून लोकांची मदत घेणार त्याशिवाय होत नाही ना। जवळजवळ 2.5 कोटीचं काम आहे ते, त्याच्यामुळं मग कसं आहे आणि होईल सगळं आपल्या लोकांचे लय हाल होतं। तिथला प्रोग्राम पूर्ण राहुल पाहतो जोपर्यंत पाहिलं तो आता राहुल पाहतो मी राहुलकडे गेला, राहुल नगरला गेलेला आहे तो आला उद्या बरोबर ठीक आहे चालेल। राहुलशी बोलून त्याच्यापेक्षा तुम्हाला तो वाढव देणार तो काळजी करणार नाही आता देईन आम्ही त्याला सप्त्याला सुद्धा मी काय करतो की सप्ताह असतो जायची थोडं जमवते तेवढं आम्ही सप्ताह आहे काय करणार हा बरं आता हेच काम रविवारी येतात। चालना नामाचा गजर
तळेगाव परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने पंढरपूर या ठिकाणी भक्त निवासाचं काम चालू आहे. त्या भक्त निवासासाठी सर्वांनी यथायोग्य अशा प्रकारचं दान करावं अशी भावना ठेवून गेल्या 2 आठवड्यापासून अध्यक्ष आणि सर्व टीम या ठिकाणी काम करते आहे. प्रत्येक दुकानदारापर्यंत जाऊन त्यांनी वर्गणी गोळा करण्याचा संकल्प केला आहे आणि गेल्या 2 आठवड्यापासून अतिशय उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद याला मिळतो आहे. आणि सर्व लोकांची भावना आहे की हे भक्तनिवास लवकर झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जे काही करता येईल ते सर्व करण्याची तयारी या सर्व भक्तांची आहे. त्या सर्वांना या निमित्तानं विनंती राहील की आपण आणि आपल्या जे काही नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, त्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवावी आणि एक उत्तम अशा प्रकारचं काम या परिसरात उभं राहतं आहे. नंदूनानाने या ठिकाणी सुरू केलेलं काम हे पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या परिसर लोकांची सेवा राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे अशी भावना ठेवून हे काम चालू आहे. आपण सरळ हाताने यासाठी मदत करावी अशा प्रकारची आमची सर्व या भक्तांची अपेक्षा आहे. धन्यवाद.